मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जालियनवाला बाग हत्याकांड कसा झाला आणि त्याचे कारणे काय होते. मित्रांनो, या मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होते की फ्रेंच राज्यक्रांती कसे झाले, पण ते अपलोड करण्याच्या वेळी कॉपीराइट इश्यू आल्यामुळे ते पूर्ण अपलोड झाले नाही. तरी त्या व्हिडिओविषयी आपण एखादी व्हिडिओमध्ये चर्चा करू. आज आपण शिकणार आहोत जालियनवाला बाग हत्याकांड. मित्रांनो, जेव्हा 1914मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा ब्रिटिश सरकारने भारतीय लोकांना असं आश्वासन दिले होते की युद्ध संपल्यानंतर स्वातंत्र्य देऊ. त्यामुळे भारतीय लोकांनी ब्रिटिशांच्या साईडने पहिले महायुद्धात भाग घेतले होते. त्यांना विजय मिळाले आणि विजय झाल्यानंतरही ब्रिटिशांनी भारतीयांना स्वातंत्र्य दिले नाही. ब्रिटिशांनी भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार करू लागले. 1919मध्ये ब्रिटिशांनी लॉरेट कायदा लागू केला होता. या कायद्यात कोणत्याही व्यक्तीला न विचारता तुरुंगात टाकण्यात येत होता आणि न्यायालयातही सादर करीत नव्हता. या अत्याचारी कायद्याला रोखण्यासाठी भारतीय लोकांनी देशभर आंदोलने केले होते. तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड झाले कसे, तर तेव्हा आंदोलन करणाऱ्या बॅरिस्टर सत्यपाल आणि सफुद्दीन किचलू यांना अटक केले होते आणि या दोन नेत्यांची सुटका करण्यासाठी पंजाबमध्ये अमृतसर येथे जालियनवाला बाग इथे एक सभा आयोजित केले होते आणि 13 एप्रिल 1919मध्ये पंजाबमध्ये जालियनवाला बागेत हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते आणि तिथे ते शांततापूर्वक सभा आयोजित केले होते. आणि त्या दिवशी बैसाखीचा तिवाल होता, त्यामुळे तरुण म्हातार लहान मुले हे सगळेच जमा झाले होते तेव्हा. आणि मित्रांनो, या बागेत बाहेर निघण्याचा एकच दरवाजा होता आणि चारही बाजूने मोठमोठे भिंती बांधलेले होते. जेव्हा जनरल डायर यांना असे माहिती मिळाले की जालियनवाला बागेत सभा होणार आहे, तेव्हा जनरल डायर सैनिकांना घेऊन जालियनवाला बागेत गेले आणि कोणालाही काही विचारता सैनिकांना गोळी मारण्याचे आदेश दिले आणि सैनिकांनी गोळीबार सुरू केले. जालियनवाला बागेत बाहेर निघण्याचा एकच दरवाजा होता आणि तिथे जनरल डायर उभे होते आणि तिथे एक विहीर होते. जीव वाचवण्याकरिता काही लोकांनी विहिरीमध्ये उडी मारले आणि तिथे त्यांचे मृत्यू झाले. काही लोक भिंतीवर चढत होते तरी त्यांचे जीव वाचले नाही. गोळीबार 10 ते 15 मिनिटापर्यंत चालूच होते. या हत्याकांडानंतर भारतभर संताप पसरला होता, कारण या हत्याकांडामध्ये हजारोपेक्षा जास्त लोकांना ठार मारले होते. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले होते आणि महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरुद्ध असहकार चळवळ सुरू केला होता. या असहकार चळवळामुळे ब्रिटिशांची कॉलेज, शाळा, व्यवसाय सगळ्यावर बहिष्कार केले होते. तर मित्रांनो, हे सगळं लॉरेट ॲक्ट या कायद्यामुळे झाला. या कायद्याला महात्मा गांधी यांनी काळा कायदा असे म्हटले होते. जनरल डायरच्या या कृतीला भारतात आणि जगभरात निषेध केले होते.